नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 24 ते ओवी 35च्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबारायांनी हे नमूद केलं की जणू काही पूर्वखंड अर्थात भगवद्गीतेचे पहिले 9 अध्याय श्री गुरुरायांच्या कृपा प्रसादांनी त्यांनी ओवीबद्ध केलेत. त्याबद्दल ज्ञानोबाराय म्हणतात, प्रथमी अर्जुनाचा विषादू, दुजी बोलिला योगू विशदू, परी सांख्य बुद्धीसी भेदू दाऊनिया. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला झालेला विषाद अर्थात मानसिक नैराश्य जे आलं त्याबद्दल मी बोललो. तर दुसऱ्या अध्यायामध्ये योग मार्गच, परंतु सांख्य बुद्धी आणि योग बुद्धी ह्याच्यामधला फरक काय आहे हा मी दाखवलाय. तिजी केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानेंशी प्रगटिले, पंचमी गव्हरिले योग तत्व. तिसऱ्या अध्यायामध्ये केवळ कर्माबद्दल मी निरूपण केलेलं आहे. केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेची चतुर्थी ज्ञानेंशी प्रगटिले. तेच कर्म अर्थात कर्मयोग. ह्याचं चौथ्या अध्यायामध्ये जे मी वर्णन केलं ते ज्ञानेंशी प्रगटिले अर्थात ज्ञानपूर्वक जाणीवपूर्वक कर्म कसं करावं ते मी चौथ्या अध्यायात सांगितलं. पंचमी गव्हरिले योग तत्व. योग तत्वाची जी गहनता आहे ती गहनता मी 5व्या अध्यायात आपल्याला सांगितली. अर्थात कर्म ज्ञान बुद्धी ह्याच्या साह्याने भगवंताशी एकरूप कसं व्हायचं, तेची षष्ठा माझी प्रगट, आसना लागोनी स्पष्ट, जीवात्मभाव एकवट होती जेणे. तेच पुढे 6व्या अध्यायामध्ये मी प्रगटपणे काय दाखवलंय, स्पष्टपणे काय सांगितलंय, तर आसन कसं घालावं अर्थात योगाभ्यास करण्यासाठी आसन कसं घालावं, कशा प्रकारे योगाभ्यासाला सुरुवात करावी हे सगळं वर्णन 6व्या अध्यायात मी प्रगट केलंय की ज्यामुळे जीवा आत्मभाव एकवट. जीवा आत्मभाव म्हणजे जीव आणि शिव हे कसे एकरूप होतील अर्थात जीवाचा शिव होईल. हे कसं होईल, एकवट होती जेणे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. योगाभ्यासाचा हा मार्ग 6व्या अध्यायात प्रगट केला. तैसीची जे योग स्थिती आणि योगभ्रष्टा जे गती, ते आघवीची उपपत्ती सांगितली. आणि ह्याच अध्यायामध्ये योगाभ्यास करणाऱ्याची काय स्थिती असते आणि योगाभ्यासाला सुरुवात केल्यानंतर काही कारणाने योग मार्गापासनं जो भरकटला किंवा ज्याची वाटचाल अर्धवट राहिली त्याची काय गती होते, ते आघवीची उपपत्ती ते मी सर्व काही व्यवस्थितपणे समजून सांगितलंय. तयावरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी, भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी. 7व्या अध्यायामध्ये प्रकृती परिहार. प्रकृती अर्थात पंचभूतांच्या साह्याने घडणारी जीवाची जी कृती आहे, जे कार्य आहे त्याचा परिहार.
त्याचा परिहार कसा करायचा हे क्रमाक्रमाने मी सप्तम अर्थात 7व्या अध्यायात सांगितलंय. आणि त्याच ठिकाणी भजती जे पुरुषोत्तमी ते बोलिले चारी. पुरुषोत्तमाचं अर्थात भगवंताचं जे भजन करतात त्या चारी भजन करणाऱ्या भक्तांबद्दलही मी बोललेलो आहे. पाठी सप्तमींची प्रश्नसिद्धी, बोलोनी प्रयाण समय शुद्धी, एवं ते सकळ वाक्यावधी अष्टमाध्यायी. अहो 7वा अध्याय संपता संपता पाठी सप्तमींची प्रश्नसिद्धी. 7वा अध्याय संपता संपता 7 प्रश्न अर्जुनाने विचारले. त्या प्रश्नांचं उत्तर दिलंय आणि त्याचप्रमाणे मरणकाळी कशी वेळ पाहिजे, कशी शुद्धी म्हणजे समयशुद्धी म्हणजे योग्य वेळ पाहिजे प्रयाणकाली, त्याबद्दलही मी सांगितलंय. एवं ते सकळ वाक्यावधी, या सर्वाचं मी निरूपण केलंय कुठे? अष्टमाध्यायी. आता शब्द ब्रह्मी असंख्याके, शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते एके लक्षे जोडो. अहो आता तुम्हाला काय सांगू, शब्द ब्रह्म म्हणजेच अर्थात आत्मज्ञान असंख्याके अनंत प्रकारे प्रगट होऊ शकतं. शब्द ब्रह्माच्या साह्याने हे आत्मज्ञान असंख्याके असंख्य शब्दांची योजना करून प्रगट होऊ शकतं. जे तुला काय अभिप्राय पिके, जेवढ्या काही प्रकारे शब्दांच्या साह्याने हे प्रगट करता येईल ते तुले सगळं, ते तुला महाभारते एके लक्षे जोडे. जेवढ्या काही प्रकारे असंख्य शब्दांच्या साह्याने आत्मज्ञान प्रगट करता येईल, शब्द ब्रह्म प्रगट करता येईल, तेवढं सगळंच्या सगळं महाभारतात एके लक्षे जोडे 1,00,000 श्लोकांच्या रूपातनं प्रगट झालेलं आहे. तिये आघवांची जे महाभारती, ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. आणि जो अभिप्रावो गीते सातेशती, तो एकलाची नवमी. 9व्या अध्यायाचं महत्व सांगण्यासाठी ज्ञानोबा हे सांगतायत की संपूर्ण ब्रह्मज्ञान असंख्य शब्दांच्या साह्याने प्रगट होईल. ते सगळं महाभारतात 1,00,000 श्लोकांमधनं प्रगट झालंय. आणि ते 1,00,000 श्लोकांमधनं प्रगट झालेलं ब्रह्मज्ञान ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. तेच कृष्ण आणि अर्जुनाच्या संवादातनं प्रगट झालंय. आणि ते 1,00,000 श्लोक 700 श्लोकांमधनं तेच ब्रह्मज्ञान गीतेच्या रूपाने प्रगट झालंय. आणि जो अभिप्रावो गीते सातेशती, काय प्रमाण आहे बघा. 1,00,000 श्लोकांमधनं महाभारतात जे प्रगट झालं ते केवळ 700 श्लोकांमधनं भगवद्गीतेच्या रूपाने प्रगट झालं. पण माऊली म्हणतायत ते सगळं एका 9व्या अध्यायात प्रगट झालेलं आहे. तो एकलाची नवमी असं 9व्या अध्यायाचं महत्व आहे. म्हणून नवमींची अभिप्राया सहसा मुद्रा लावावया, बिहाला वेद मग वाया गर्व का करू. अहो म्हणून या 9व्या अध्यायाचा अभिप्राय म्हणजे ह्या 9व्या अध्यायावर जर निरूपण करायचं झालं, काही मत मांडायचं झालं, तर ते मत मांडण्यासाठी वेदांना सुद्धा भीती वाटते. तिथे 9व्या अध्यायावर मी निरूपण करण्याचा गर्व अर्थात धाडस कशाला करू, कशाला मी हा अभिमान धरू.
अहो गुळा साखरे माले याचे, हे बांधे तरी एकाची रसाचे, परी स्वाद गोडीयेचे आन आन जैसे. अहो गूळ आणि साखर हे एका उसाच्या रसापासूनच तर निर्माण होतात, परंतु गुळाची चव वेगळी आहे, साखरेची चव वेगळी आहे. जणू काही माऊलींना तेच सांगायचंय की अहो जे शुद्ध स्वरूपात गीतेच्या रूपाने प्रगट झालंय त्याची चव वेगळी आहे, आणि मी त्यावर काही निरूपण करायचं झालं तर त्याची चव वेगळी येईल. अर्थात हा माऊलींचा नम्रपणा आहे. हो, माऊलींचा नम्रपणा आहे. माऊलींच्या ओव्यांची गोडी विलक्षणच आहे. एक जाणोनिया बोलती, एके ठाये ठावो जाणविती, एक जाणो जाता हरपती, जाणते गुणेंशी. आता गीतेतल्या या अध्यायाकडे वळताना सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात की हे बोल वेगवेगळे वाटतील, कुठले तर अध्यायांचे. प्रत्येक अध्यायाची चव वेगवेगळी वाटेल, आणि चव वेगवेगळी आहेच आहे. एक जाणोनिया बोलती, भगवद्गीतेमधले काही अध्याय आहेत की ते जाणोनिया, आत्मज्ञान जाणून मग त्याबद्दल बोलतात. एक ठाये ठावो जाणविती, तर काही अध्याय ठावो जाणविती, आत्मज्ञान कुठे, ब्रह्मज्ञान कुठे त्याची जागा दाखवतात. तर एक जाणो जाता हरपती, जाणते गुणेंशी, तर काही अध्याय आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जातात, आणि ते प्राप्त करता करता त्या आत्मज्ञानाशीच एकरूप होऊन जातात, ते हरपतात. जाणीवे सहित की काही समजलंय हे समजण्यासाठी सुद्धा ते तिथे शिल्लक उरत नाहीत. हे ऐसे अध्याय गीतेचे, हे ऐसे अध्याय गीतेचे, परी अनिर्वाच्य नवमाचे, तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. परत एकदा आपल्या अत्यंत प्रेमळ कृपाळू गुरुदेवांकडे माऊली वळतात आणि म्हणतात की असे हे गीतेचे अध्याय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, परंतु अनिर्वाच्य नवमाचे. परंतु हा नववा अध्याय जो आहे तो मात्र अनिर्वाच्य आहे. वाचेच्या साह्याने त्याच्यामध्ये जे आत्मज्ञान आहे ते प्रगट करणं अवघड आहे. परंतु हे प्रभू, हे गुरुराया, तुमच्या सामर्थ्यामुळे अर्थात तुमच्या कृपादृष्टीमुळे तो अनुवादलो, हे तुमचे सामर्थ्य प्रभू. हे गुरुराया, तुमची कृपादृष्टी असल्यामुळे या 9व्या अध्यायाचा अनुवाद करण्याचा अर्थात ओवीबद्ध करण्याचं धाडस मी केलंय, हे केवळ तुमच्या कृपेमुळे. अशी कृतज्ञता परत परत ज्ञानोबाराय व्यक्त करतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.